नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 12 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता इथे राजारामने सांगितल्याप्रमाणे ज्योती अगदी तसंच मंगळसूत्र म्हणजे सावीसाठी मंगळसूत्र ओवतो आणि ते बघत असताना त्याचे मित्र वगैरे सुद्धा तिथंच असतात आणि ते सुद्धा खूप आनंदित झालेले असतात. आणि त्यानंतर आता तो म्हणजे त्यांचे छान असे विधी त्यांनी इथे दाखवलेले आहेत. तो आता 2 लाडू आपल्या हातामध्ये घेतो आणि मागे करतो, तर तेव्हा त्याचा एक मित्र तिथे येतो आणि ते दोन्ही लाडू आपल्या हातामध्ये घेतो आणि तो उखाणा घेऊ लागतो. म्हणतो, बैलाच्या मानावर शिवाळ ठेवलं नीट, बैलाच्या मानावर शिवाळ ठेवलं नीट, सुरुवातीला गरीब गाय आता अंजना झाली धीट. असं त्यानं उखाणा घेतल्यानंतर सर्वजण छान हसू लागतात आणि ज्योतिसुद्धा खुश झालेला असतो. आणि त्यानंतर अजून 2 लाडू तो परत हाताच्या मागे घेतो आणि तेव्हा त्याचा अजून एक मित्र तिथं येतो आणि ते दोन्ही लाडू आपल्या हातात घेतो. आणि तो सुद्धा आता नवीन एक उखाणा घेऊ लागतो. म्हणतो, पेरणी केली मायेची, शेतात पिकलं सोनं, पेरणी केली मायेची, शेतात पिकलं सोनं, संसाराला यमुना म्हणजे खणखणीत नाणं. असं तो उखाणा घेतो आणि तो आता तिथून निघून जातो. तर तो उखाणा घेतल्यानंतर सुद्धा ज्योती खूप खुश होतो. आणि त्यानंतर आता राजाराम पुढे येतो आणि ज्योतीच्या हातामध्ये कट्यार देतो. तर तेव्हा त्याचा मित्र लगेचच त्याला म्हणतो, ज्योती आता बोल, एक वेळ बायको इसरेन पण कट्यार इसरणार नाही. तर तेव्हा ज्योती विचारतो, पण बायको का इसरायची? तर तेव्हा तो मित्र म्हणतो, अरे तू म्हण तर, असं म्हणायची रीत आहे. आणि त्याचे मित्रसुद्धा सगळेजण म्हणू लागतात, वय वय म्हण म्हण, रीत आहे रीत आहे. तर ज्योती आता म्हणतो, एक वेळ बायको इसरेन पण ही कट्यार इसरणार नाही. असं म्हटल्यानंतर त्याचे मित्र सगळे खुश होतात आणि हसू लागतात. तर तेव्हा वत्सात सुद्धा तिथे मागे उभे असतात आणि ते सुद्धा हसत असतात. तर इकडे सुद्धा मित्रांनो आता अगदी वाजत गाजत सावीसाठी आहेर वगैरे आणला जातो आणि ते बघत असताना सावी तर खूप खुश झालेली असते. आणि मित्रांनो ती इतकी छान दिसत असते, इतकी छान नटलेली असते. आणि तेव्हा आता तो आहेर आत आल्यानंतर सावीचे आई आणि आबा म्हणजे पाटील आणि त्यांची पत्नी पुढे येतात आणि त्या आहेराचा वगैरे जो काही असतात तो मानपान करू लागतात, त्याची पूजा वगैरे करू लागतात. तर ते बघत असताना सावी तर खूप खुश असते. आणि त्यानंतर आता पूजा वगैरे झाल्यानंतर सर्वजण त्याला नमस्कार करतात. आणि त्यानंतर आता परत ज्योती इकडे घोड्यावरती बसून परत घराकडे येतो आणि त्याला वाजत गाजत घेऊन येत असतात. आणि ते बघत असताना म्हणजे तो आवाज आल्यानंतर वाजंत्रीचा सावीसुद्धा मागे वळून ज्योतीकडे बघू लागते. आणि तेव्हा सर्वजण मागे वळून वळून ज्योतीकडे बघत असतात. सर्वजण खूप खुश असतात. त्यानंतर आता ज्योती उतरून खाली येतो आणि तो आलेला समोर बघितल्यानंतर सावीची आई तर खूप खुश असते आणि ती पुढे येते आणि तिच्याबरोबर सर्वजण बायका पुढे आलेल्या असतात. आणि आता परत ज्योतीची आई सावीच्या पायावरती पाणी घालते आणि त्यानंतर त्याला ओवाळू लागते, त्याच्या डोक्यावरती अक्षता वगैरे टाकते. आणि ते तेव्हा एकदम छान असं वातावरण एकदम सुंदर झालेलं असतं. सर्वजण एकदम खूप छान आनंदात असतात मित्रांनो. आणि तेव्हा त्या बायका गाणं वगैरे म्हणू लागतात. म्हणजे आपली जी पारंपरिक गाणी असतात ते सर्व काही इथं छान एकदम मस्त वातावरण दाखवलेलं आहे मित्रांनो. म्हणजे ते गाणं असतं ना, नवरा आला वेशीपाशी वगैरे, ते सगळं छान असं गाणं त्यांनी सुंदर माहोल दाखवलेला आहे मित्रांनो. आणि त्यानंतर सावीची आई ज्योतीला गोडधोड वगैरे खाऊ घालते. आणि त्यानंतर आता सावीची मामीसुद्धा पुढे येते आणि ती सुद्धा आता ज्योतीला औक्षण करू लागते, ओवाळू लागते. आणि यांचं गाणं वगैरे मागं चालूच असतं मित्रांनो. आणि तेव्हा ज्योतीच्या मागे वस्तात तर नेहमीप्रमाणे उभेच असतात आणि त्यांना सुद्धा ते खूप छान वाटत असतं, ते खूप आनंदात असतात. आणि आता मामी ज्योतीला ओवाळत असते आणि यांचं मागे गाणं चालू असतं, नवरा आला मांडवापाशी. आणि तेव्हा आता सावीची मामीसुद्धा ज्योतीला गोडधोड खाऊ घालते. आणि त्यानंतर आता सावीची जी बहीण असते, मामी बहीण शकू, ती सुद्धा आता ज्योतीला ओवाळ्यासाठी पुढे येते आणि छान ज्योतीचं मस्त असं स्वागत चालू असतं मित्रांनो. आणि तेव्हा ज्योतीसुद्धा खूप खुश असतो. आणि त्यानंतर आता शकूसुद्धा ज्योतीला ओवाळते वगैरे आणि त्याला गोडधोड खाऊ घालते. आणि त्यानंतर मित्रांनो आता हा कार्यक्रम झाल्यावर सावीचे जे मामा मामी असतात ते आता तिच्याकडे येतात. आणि तेव्हा सावीचा मामा ज्यावेळेस सावीला बघतो तर त्याला खूप छान वाटतं, एकदम आश्चर्यचकितच होतो तो. आणि तो आल्या आल्या म्हणतो, अरे कोण बरं उभी आहे ही? तर तेव्हा सावीची मामी खूप खुश झालेली असते आणि ती सुद्धा म्हणते, ओळखा की कोण आहे? आणि त्यानंतर मामा म्हणजे तो चेष्टा करत असतो सावीची आणि तो बघतो परत तिच्याकडे आणि म्हणतो, अरे हो, ही तर आमची सावीच आहे. अरे वा 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 वा, लई साजरी दिसते या. तर तेव्हा सावी तर खूप खुश झालेली असते आणि म्हणते, मामा खरंच तुम्ही आणलेली साडी खूप छान आहे.
खूप आवडली मला. तर तेव्हा मामी म्हणते, "अगं एकुलती एक भाची आहेस तू आमची. तुला काय पाहिजे ते देणार. फकस्त मांडून तर बघ." तर तेव्हा मामा म्हणतो, "आलोच मी. आता भटजी सांगतील तेव्हा तुला मांडवात घेऊन येतो." आणि असं बोलत असताना मित्रांनो मामाचं ऊर तर भरून आलेलं असतं आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि तो आता तिथून निघून जातो. आणि त्यानंतर मित्रांनो इकडे आता अजून ते गाणं वगैरे छान चालू असतं आणि आता ज्योतीला ओवाळून वगैरे त्याला आतमध्ये घेऊन येत असतात आणि आता पाटीलसुद्धा त्याचं स्वागत करतात आणि त्याला पुढं होऊन त्याला आतमध्ये घेऊन येत असतात. या या असं म्हणून हात वगैरे जोडून त्याला आतमध्ये आणत असतात आणि त्यानंतर हात करून या दिशेने या असं त्याला सांगतात आणि आता सगळं वराड मंडळी वगैरे सगळे काही असतात ते आतमध्ये येतात आणि एकदम मंगलमय छान एकदम सुंदर वातावरण दाखवलेलं आहे मित्रांनो इथे त्यांनी. आणि त्यानंतर आता भटजीसुद्धा तिथं आलेले असतात आणि ते भटजी आता अंतरपाट धरतात मित्रांनो. आणि त्यानंतर आता अंतरपाट धरल्यानंतर भटजी म्हणतात, "मुलीच्या मामांनी मुलीला घेऊन या." आणि तेव्हा ज्योती तर खूप छान हसत असतो मित्रांनो. तो सुद्धा एकदम छान सुंदर दिसत असतो. त्याला मुंडावळ्या वगैरे घातलेल्या असतात. त्याच्या चेहऱ्यावरती छान हसू असतं. एकदम छान दिसत असतो तो. आणि तो आता सावी येणार म्हटल्यानंतर थोडंसं बाजूला बघू लागतो. तिच्या वाटेकडे तो डोळे लावून बसलेला असतो. तर तेव्हा आता शकू इकडे सावीजवळ येते आणि तिची चेष्टा करू लागते. म्हणते, "सावी आली बरं का घटिका जवळी." आणि तेव्हा तिने असं म्हटल्यानंतर सावीसुद्धा "होय, होय" असं म्हणून लाजू लागते. आणि त्यानंतर मित्रांनो आता रीतिरिवाजाप्रमाणे मामा आता सावीला उचलून घेतो आणि तो तिला लग्नमंडपात घेऊन जाऊ लागतो. आणि ज्यावेळेस आता मामा वगैरे घेऊन येत असतो तिला, तर तेव्हा पाटील तिच्याकडे बघतात आणि तेव्हा आता सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे जातं. एक-एक करून ही मामी बघत असते, दादा बघत असतात, सर्वजण खूप खुश असतात. आणि आता अखेर मामा घेऊन तिथे समोर अंतरपाटासमोर घेऊन येतो सावीला आणि तो तिला तिथे खाली उतरवतो. तर आता हळू पाटलांचे डोळे थोडेसे भरू लागतात मित्रांनो. ते थोडेसे भावूक होऊ लागतात. आणि आता बरोबर अंतरपाटाच्या या बाजूला ज्योती असतो आणि त्या बाजूला सावी उभी असते. आणि आता पाटलांचे डोळे अखेर भरून येतात मित्रांनो. ते आपले डोळे पुसू लागतात. कारण तो क्षण आता अखेर आलेला असतो, की ज्या क्षणाला आता म्हणजे उद्यापासून सावी या घरामध्ये दिसणार नसते मित्रांनो त्यांना. त्यामुळे त्यांचं ऊर भरून आलेलं असतं. आणि आता लगेचच भटजीसुद्धा मंत्रपुष्पांजली म्हणू लागतात. आणि मित्रांनो अखेर आता यांचं या दोघांचं छान असं लग्न लागू लागतं. आणि त्यांनी मित्रांनो इथं छान असं बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा लावलेलं आहे. एकदम सुंदर मंगलमय वातावरण असतं. तेव्हा सर्वजण खुश असतात. फक्त ही रखमा जी असते तीच तेवढी नाखुश असते. इकडे पार्वतीसुद्धा खुश असते, दादासुद्धा खुश असतात. या सगळ्यांना खूप आनंद होत असतो. आणि त्यानंतर आता सर्वजण मिळून ज्योतीच्या आणि सावीच्या डोक्यावरती अक्षता टाकू लागतात. आणि इकडे मात्र अक्का जी असते ती आतमध्ये उभा राहूनच ते सर्व काही बघत असते. आणि एवढ्यातच आता मंत्रपुष्पांजली पूर्ण होते. यांचं लग्न लागतं मित्रांनो आणि आता अंतरपाटसुद्धा खाली होतो. आणि अंतरपाट खाली झाल्यानंतर आता सावी एकसारखी ज्योतीकडे बघत असते आणि ज्योतीसुद्धा तिच्याकडेच बघत असतो. आणि सर्व एकदम छान आनंदी वातावरण असतं मित्रांनो. सर्वजण आता टाळ्या वाजवू लागतात. परत वाजंत्री मंडळी जोरजोराने वाजंत्री वाजवू लागतात. आणि आता भटजी सांगतात सावीला, की नवऱ्या मुलाच्या गळ्यामध्ये हार घाला. तर तेव्हा आता सावी पुढे येते आणि ज्योतीच्या गळ्यामध्ये ती हार घालू लागते. आणि मित्रांनो ती पुढे येऊन आता ज्योतीच्या गळ्यामध्ये हार घालते. आणि ज्यावेळेस ज्योतीच्या गळ्यामध्ये ती हार घालते तर तेव्हा सर्वजण मोठमोठ्याने जोरात टाळ्या वाजवू लागतात. त्याचे मित्रसुद्धा खूप खुश असतात आणि दादा खुश असतात. इकडे पार्वतीसुद्धा खुश असते. आणि त्यानंतर आता भटजी ज्योतीला सांगतात, "तू सुद्धा पुढे ये आणि सावित्रीच्या गळ्यामध्ये तू हार घाल." तर तेव्हा आता ज्योतीसुद्धा पुढे येतो आणि तो सावीच्या गळ्यामध्ये तो हार घालतो मित्रांनो. आणि तेव्हा परत सर्वजण जोरजोराने टाळ्या वाजवू लागतात. आणि तेव्हा आता पाटीलसुद्धा खूप खुश होतात. आणि इकडे मागे वस्तादसुद्धा उभे असतात आणि ते सुद्धा टाळ्या वाजवत असतात. ते सुद्धा खूप खुश असतात. आणि पाटील तर डोळे भरून ते सर्व काही बघत असतात. आणि मित्रांनो वाजंत्री मंडळीसुद्धा एकदम तणक्यात असं वाजंत्री वगैरे वाजवत असतात. आणि मित्रांनो अखेर आता या दोघांचं लग्न पार पडतं. शुभमंगल सावधानचा गजर होतो. तर इकडे मित्रांनो आता त्यांनी रमाचा सीन दाखवलेला आहे. रमा एकटीच बसलेली असते आणि ती आता सावीसाठी देवाकडे प्रार्थना करत असते. ती म्हणते, "देवा माझ्या सावीच्या आयुष्यात भरपूर सुख दे. माझ्या आयुष्यातला अंधार तिच्या सावलीलाही नको." आणि इकडे अक्कासुद्धा देवासमोर बसलेली असते आणि ती सुद्धा प्रार्थना करत असते.
म्हणते, आई अंबाबाई लई किरपा झाली बघ तुझी. माझी लेकरू माझी सावित्री लई चांगल्या घरात पडली. लई किरपा झाली बघ आई, असं ती डोळ्यात पाणी घेऊन बोलत असते आणि म्हणते माझं लेकरू सुखात राहू देत. तर इकडे आता त्यांचे पुढचे विधी सुरू होतात. भटजी या दोघांना सुद्धा सांगतात आता वधूवराने मनामध्ये गणपतीचं स्मरण सुरू करायचं आहे आणि ते मंत्र म्हणू लागतात, ओम गण गणपतये नमहा. आणि तेव्हा सर्वजण तिथं उपस्थित असतात आणि हे दोघे सुद्धा आता मनामध्ये गणपतीचं नामस्मरण करू लागतात. आणि त्यानंतर भटजी सांगतात आता वधूने वराच्या उजव्या हातामध्ये कंकण बांधायचं आहे. तर त्याप्रमाणे सावीसुद्धा लगेच ज्योतीच्या उजव्या हातावरती कंकण बांधते आणि ते बघत असताना बाकी सर्वजण खूप खुश असतात, आनंदात असतात आणि सगळ्यांना खूप छान वाटत असतं. आणि ज्योती तर ते कंकण बांधत असताना एकदा त्या कंकणाकडे बघत असते, एकदा ज्योतीकडे बघत असते, तर ज्योतीसुद्धा तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर भटजी सांगतात आता वराने वधूच्या हातामध्ये कंकण बांधायचं आहे आणि अगदी त्याचप्रमाणे जसं सावीने बांधलेलं असतं तसं ज्योतीसुद्धा आता तिच्या हातामध्ये कंकण बांधू लागतो. आणि तेव्हा ही दोघे परत एकमेकांच्याकडे बघू लागतात. एकमेकांच्या नजरेत ते हरवून जात असतात सारखं सारखं. आणि हे फक्त दोन लोकांनाच आवडत नसतं, म्हणजे ते दोन लोकच नाखुश असतात. एक राणोजी असतात आणि एक त्यांची बायको रखमा असते. कारण ते रखमाच्या मनासारखं इथं काहीच चाललेलं नसतं. पण इकडे सावीची आईसुद्धा खुश असते आणि पाटीलसुद्धा खूप खुश असतात. पण त्यांच्या डोळ्यामधून पाणी काही थांबत नसतं मित्रांनो. त्यांना त्यांची एकदम लाडाची जी लेक असते ती उद्यापासून इथे दिसणार नसते, त्या गोष्टीचाच खूप त्रास होत असतो. आणि मित्रांनो आता त्यांनी इकडे सगुणा अक्काचा सीन दाखवलेला आहे. सगुणा अक्कासुद्धा आता देवासमोर दिवा लावते आणि देवासमोर हात जोडून म्हणते, उद्या पोर घरी येईल आणि आमच्या फुल्यांचं घर लखलखून जाईल. असं तेज आहे त्या पोरीमध्ये आणि सगळं काही सुरळीत होऊ देत. आणि कधी एकदा त्या दोघींना बघीन असं झालंय बघ. तुझा आशीर्वाद राहू देत देवा, असं म्हणून ती देवाला नमस्कार करते. तर आता इकडे भटजी म्हणतात आता आता आपण कन्यादानाच्या विधीला सुरुवात करूयात. म्हणजे आता तो क्षण आलेला असतो जो पाटलांना अगदी म्हणजे त्रास देणारा असतो. तर भटजी पुढं म्हणतात आणि कन्यादानाचा संकल्प सोडूयात. तर तेव्हा पाटील हो असं म्हणतात आणि आपले दोन्ही हात पुढं करतात. तर तेव्हा इकडे ज्योतीसुद्धा आणि सावीसुद्धा आपली ओंजळ पुढं करतात आणि आता कन्यादानाच्या विधीला सुरुवात होते आणि भटजी आता मंत्र म्हणू लागतात. तर तेव्हा सावीची आई आता पाटलांच्या ओंजळीमध्ये पाणी घालू लागते आणि भटजी मंत्र म्हणत असतात आणि कन्यादानाचा विधी छान असा तिथे सुरू असतो आणि ते पाणी पाटलांच्या ओंजळीवरून ज्योतीच्या ओंजळीवरती जात असतं आणि ज्योतीच्या ओंजळीवरून ते सावीच्या ओंजळीवरती जात असतं. आणि तेव्हा आता पाटील तर सावीकडेच बघत असतात आणि तेव्हा त्यांना तो क्षण आता आठवतो मित्रांनो, ज्यावेळेस पाटील एकदम भावूक झालेले असतात आणि ते सावीला म्हणत असतात, या खंडेराव पाटलाची सगळी जहागिरी तुझ्या आनंदात आहे आणि ह्यो तुझा बाप तुझं वाईट वांगाळ कवा बी होऊ देणार नाही. तर तेव्हा ते रडत असलेलं बघून सावी म्हणते, आबा तुम्ही रडताय? तर तेव्हा पाटील म्हणतात, माझ्या पोरीचं डोळं भरून आल्यानंतर माझं डोळं कसं रितं राहतील पोरी? आणि ते सगळं आठवत असताना इकडे पाटलांचे डोळे सर पाणावलेलेच असतात मित्रांनो. आणि तेव्हा सावी त्यांच्याकडे एकसारखी बघत असते आणि त्या विचारात ते हरवून गेलेले असतात. तर त्यांना आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस ते म्हणत असतात, माझ्या अंगणात नाच बागड खळखळून हास, वाटल्यास ना रुसून बस, हाट कर, पर माझ्या सोन्या डोळ्यातनं टिप्प एवढं काढू नकोस. असं म्हणत असताना सावीच्या डोळ्यातनं तर खूप पाणी येत असतं आणि अजूनसुद्धा इकडे सावी पाटलांच्याकडेच बघत असते आणि पाटील मात्र एकदम हरवून गेलेले असतात त्या सगळ्या विचारांच्या मध्ये. आणि त्यानंतर आता इथे विधीमध्ये पाटलांच्या हातावरती सुपारी टाकली जाते आणि तीच सुपारी आता ज्योतीच्या हातावरून सावीच्या हातावरती सुद्धा जाते. आणि पाटील आता भरल्या डोळ्यांनीच आता सावीच्या आईकडे सुद्धा बघू लागतात आणि तिचे डोळे सुद्धा आता मित्रांनो भरलेले असतात. पण इकडे बाकीची सर्व मंडळी तर एकदम खुश असतात. फक्त हाच जो क्षण असतो तो आईवडिलांच्यासाठी खूप त्रासदायक असतो मित्रांनो. आणि हे दोघे सुद्धा म्हणजे सावीची आई आणि आबासुद्धा एकमेकांच्याकडेच बघत त्यांच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असतं, त्यांना खूप भरून आलेलं असतं. आणि आता हा जो कन्यादानाचा विधी असतो तो पूर्ण होतो मित्रांनो. आणि त्यानंतर भटजी म्हणतात आता नवऱ्या मुलीच्या गळ्यामध्ये मुहूर्तमणी बांधायचं आहे. म्हणजे ते जे काही ज्योतीनं ओवलेलं मंगळसूत्र असतं ते आता ते सावीच्या गळ्यामध्ये बांधायसाठी भटजी सांगतात. तर तेव्हा तर ज्योती लगेचच सावीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालू लागतो
आणि तेव्हा भटजी परत आपले मंत्र सुरू करतात आणि ते बघत असताना इकडे सगळेजण खुश असतात. आणि त्या ज्यावेळेस ज्योती सावीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो तर तेव्हा सावी लगेचच त्याला हात लावून बघते आणि त्याच्याकडे बघायचा प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर ती आता परत आपल्या आईकडे सुद्धा बघते. तर त्यानंतर आता भटजी सांगतात, आता मंगळसूत्राच्या वाटीमध्ये हळदी कुंकू भरा. तर तेव्हा ज्योती लगेचच त्या मंगळसूत्रांच्या वाट्यामध्ये हळदी कुंकू भरतो. आणि आता भटजी सांगतात, मंगळसूत्र वधूच्या गळ्यामध्ये बांधा. आणि ज्योती लगेचच आता ते मंगळसूत्र सावीच्या गळ्यामध्ये बांधू लागतो. आणि ते बघत असताना तर सावी खूपच खुश असते आणि पाटलांचे डोळे तर पाणावलेले असतातच आणि सावीच्या आईचे सुद्धा डोळे पाणावलेले असतात. पण इकडे दादा सुद्धा एकदम खुश असतात. फक्त रानूजी आणि त्यांची बायको जी रखमा असते तेच तेवढे दोघे नाखुश असतात. आणि आता ज्योती अखेर सावीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो मित्रांनो. आणि तेव्हा ते दोघे परत एकमेकांच्याकडे छान असं बघत हसत असतात. त्यानंतर आता भटजी म्हणतात, आता वधूच्या पायामध्ये अंगठ्याच्या शेजारील बोटामध्ये जोडवी घाला. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर ज्योतीसुद्धा सावीच्या पायाच्या बोटामध्ये जोडवी घालू लागतो. आणि त्यानंतर भटजी म्हणतात, करंगळीच्या शेजारच्या बोटामध्ये मासोळी घालायची आहे. तर तेव्हा ज्योती लगेचच सावीच्या पायामध्ये ती मासोळी जी असते ती सुद्धा घालतो. आणि त्यानंतर भटजी म्हणतात, आता करवलीने शेला आणि उपरण्याची गाठ बांधून उखाणा घ्यायचा आहे. तर तेव्हा शकू लगेचच पुढे येते आणि या दोघांच्या म्हणजे उपरणा आणि शेल्याची गाठ बांधते. आणि गाठ बांधून झाल्यानंतर ती आता उखाणा सुद्धा घेते. म्हणते, मीरामाई खळखळ वाहते मन जात भरून, मीरामाई खळखळ वाहते मन जात भरून, आणि बाळासाहेबांचं नाव घेते अंबाबाईला ध्यानी धरून. असं ती उखाणा घेत असताना छान अशी लाजत सुद्धा असते. आणि तिने उखाणा घेऊन झाल्यानंतर सर्वजण छान टाळ्या वाजवू लागतात. तर इकडे आता दादाजी असतात ते रानूजींच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि ते खूप हसत असतात, छान खुश असतात. तर तेव्हा रानूजी सुद्धा त्यांना दाखवायसाठी तर का होईना हसू लागतात. आणि त्यानंतर आता भटजी कानपिळीचा कार्यक्रम सुरू करतात. आणि ते म्हणतात, आता वधूच्या भावाने वराचा कान पिळून आमच्या बहिणीला नीट सांभाळा असं सांगायचं आहे. तर तेव्हा सदा आणि सखा लगेचच पुढे येतात आणि जोराचा कान पिळतात ज्योतीचा. तर तेव्हा ज्योती तर हसत सुद्धा असतो आणि त्याला त्रास सुद्धा होत असतो. आणि ते बघत असताना सावी त्यांच्याकडे बघून हसत सुद्धा असते. आणि त्यानंतर मित्रांनो आता सप्तपदीचा विधी सुद्धा सुरू होतो. आणि भटजी म्हणतात, आता अग्निभोवती 7 फेरे घेऊन वधूवराने एकमेकांना 7 वचनं द्यायची आहेत. आणि प्रत्येक फेरीअंती उजव्या पायाच्या अंगठ्याने एक सुपारी पुढं सरकवायची आहे. आणि आता असं त्यांनी सांगितल्यानंतर ज्योती सावीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि आता ते 7 फेऱ्या घेऊ लागतात. आणि एक फेरी पूर्ण झाल्यानंतर सावी आपल्या अंगठ्याने एक सुपारी पुढं सरकवते. आणि त्यानंतर थोड्या फेऱ्या झाल्यानंतर भटजी म्हणतात, आता पुढील फेऱ्यांसाठी वधूनं पुढे यायचं आहे आणि वराने मागं राहायचं आहे. आणि त्याप्रमाणे आता सावी पुढे येते आणि ज्योती तिच्या मागे उभा राहतो. आणि परत हे एकमेकांचे हात एकमेकांच्या हातात घेतात आणि परत ते पुढच्या सप्तपदीच्या फेऱ्या पूर्ण करू लागतात. आणि ते बघत असताना मित्रांनो सावीच्या आईचे डोळे तर पूर्ण भरून आलेले असतात. तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. ती खूप भावूक झालेली असते आणि इकडे पाटीलसुद्धा भावूक झालेले असतात. आणि त्यानंतर मित्रांनो अखेर यांची सप्तपदी सुद्धा पूर्ण छान अशी पूर्ण होते. आणि सप्तपदी पूर्ण झाल्यानंतर हे दोघे सुद्धा हात जोडतात आणि भटजी म्हणतात, अशा तऱ्हेने हे लग्न संपन्न झालं. आणि मित्रांनो अखेर आता या दोघांचं छान असं लग्न सोहळा एकदम उत्तम रीतीने पार पडतो मित्रांनो. या दोघांचं लग्न पूर्ण होतं मित्रांनो. आणि तेव्हा आता पाटीलसुद्धा देवाला हात जोडतात आणि सावीच्या आईच्या डोळ्यामधून तर अजूनसुद्धा पाणी येतच असतं. आणि सर्वजण आता मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागतात मित्रांनो. आणि आजचा भाग त्यांनी इथेच संपवलेला आहे. आणि छान असा लग्न सोहळा त्यांनी इथे दाखवलेला आहे मित्रांनो. खरंच हा लग्न सोहळा अगदी बघण्यासारखा आहे मित्रांनो, तुम्ही जरूर बघा. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, आता ही जी काही रखमा असते रानोजींची बायको, ती तर खूप चिडलेली असते. आणि आता तिला उखाणा घ्यायला सांगितल्यानंतर ती विचित्रच उखाणा घेते. म्हणते, भट म्हणतोय आम्ही तुम्हासनी केलं साकडं, काढा नवरीच्या बापाचं कातडं. नवरीचा बाप म्हणतोय म्या काय केलंय, चांगला सोयरा बघून मुलीला दिलंय. आणि असं ती काही विचित्र उखाणा घेते. आणि त्यानंतर मित्रांनो आता ज्योती उखाणा घेतो. घंटा झाली शाळा भरली, आवड मला पुस्तकाची, जोडीनं चालाया आणि गोडीनं वागाया, भेट झाली सावित्रीची.
असा छान एकदम सुंदरपैकी उखाणा मित्रांनो ज्योती घेतो आणि त्यानंतर आता सावी आणि ज्योती एकमेकांना गोड भरवतात आणि तेव्हा ज्यावेळेस सावी त्याला गोड भरवते तर ज्योतीला थोडासा ठसका लागतो. तर लगेचच ही रखमा जी असते ती म्हणते, "पहिल्या घासालाच ठसका लागला की. भलतीच तिखट दिसते की ज्योतीची बायको." आणि असं ते म्हणत असताना इकडे सावीच्या आईला थोडासा त्रास होऊ लागतो आणि पाटलांना सुद्धा ते थोडंसं विचित्र वाटत असतं. मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.